नमस्कार मंडळी. तर आज मी माझा हा स्टँड फॅन आहे तो साफ करायला घेतलेला आहे. तर स्टँड फॅन किंवा टेबल फॅन साफ करणं खूपच कठीण असतं, कारण की त्याची पाती जी आहे ती आतमध्ये असतात आणि कधी कधी पूर्णपणे हा खोलून साफ करावा लागतो. सिलिंग फॅन साफ करणं जितकं सोपं आहे ना, तितकंच अवघड आणि कटकटीचं काम हे टेबल फॅन किंवा स्टँड फॅन साफ करणं असतं. पण आता उन्हाळा आहे, फॅन तर अगदी गरजेचाच आहे आणि फॅनमधून शुद्ध हवा येणं हे सुद्धा तितकंच गरजेचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये ह्या फॅनचं ही लोखंडी जाळी न काढता हा फॅन मी कसा साफ करते हे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. पाण्याचा किंवा कुठल्याही केमिकलच्या वापराशिवाय हा फॅन साफ करायचा आहे आणि अगदी छान क्लीन होतो. तर त्यासाठी लागणार आहे आपल्याला एक ब्रश. तर माझ्याकडे हा क्लिनिंगचा ब्रश आहे. तुम्ही तुमच्याकडे कपड्यांचा जो आपण ब्रश वापरतो ना, तो घेतला तरीसुद्धा चालेल किंवा टूथब्रश घेतला तरीसुद्धा चालेल. तर हा माझ्याकडे क्लिनिंगचा ब्रश आहे. त्याने अगदी फटाफट हे क्लीन होतं. सगळी काही जी धूळ असते ना, ती अगदी पटापट निघते. तर याने मी संपूर्ण काही जाळ्या आहेत ना, त्या साफ करून घेते. आणि असं अजिबात नाही आहे की ही जाळी फक्त पुढनंच साफ होते. ह्या ब्रशने ती मागच्या बाजूने सुद्धा व्यवस्थित क्लीन होते, कारण की याची जी केस आहेत, आपण त्याला म्हणूया नायलॉनचे जे ब्रिसल्स आहेत ना, ते मोठे आहेत. त्यामुळे ते पूर्ण आतपर्यंत जाते आणि छान असं पाठून पुढून दोघंही बाजूने ही जाळी छान अशी क्लीन होते. तर कुठल्याही पाण्याचा आणि केमिकल्स वापर न करता फक्त ब्रशने ही क्लीन करून घेते मी. आणि त्यानंतर मागच्या बाजूने सुद्धा ह्याच ब्रशने छान असं क्लीन करून घेते. तर खूप सोपी आहे ही टेक्निक. अगदी घरातच आपल्याकडे असतात हे ब्रश. अगदी साधे सोपे ब्रश आहेत, ज्याने हा फॅन अगदी क्लीन होतो. आणि आठवड्यातून एकदा जर आपण हा अशा पद्धतीने फॅन साफ केला ना, तर तो जास्त खराब नाही होत. त्यामुळे एक दिवस ठरवून घ्या की ज्यावेळी तुम्हाला हा फॅन साफ करायचा आहे. तर दोनही बाजूने मी अशाच पद्धतीने हे फॅन साफ करून घेते. आपल्या डोळ्यांना न दिसणारी ही धूळ फॅनला बरोबर दिसते आणि त्याला जाऊन चिकटते. त्यामुळे ना खूप धूळ आणि काळा काळा दिसायला लागतो फॅन. त्यामुळे लाईट कलर असला की तो अगदीच साफ करावाच लागतो. तर हा सुद्धा अगदी छान असा लाईट कलर आहे, स्काय ब्लू आणि छान असा व्हाईट. त्यामुळे हा क्लीन ठेवणं गरजेचंच आहे. आणि हवा छान अशी मोकळी यावी यासाठी सुद्धा धूळ साफ करावीच लागते. त्यामुळे मी अशा पद्धतीने ही धूळ साफ करून घेते. तर आता जाळीची धूळ तर साफ करून झालेली आहे. आता जी फॅनची म्हणजे आतल्याची पाती आहेत ना, ती साफ कशी करायची त्यासाठी सुद्धा एक विनामूल्य असं एक जुगाड आहे. तर काय आहे, तर इथे मी घेतलेला आहे जो आपला प्रत्येक घरामध्ये असतोच, तो म्हणजे डायचा ब्रश. तर डायचा ब्रश आहे ना, तो पातळ असल्यामुळे ह्या जाळीतून बरोबर पार होतो आणि छानपैकी हे पातीसुद्धा छान असे क्लीन होतात. तर यासाठी ना फॅन थोडासा चालू करायचा, नंतर बंद करायचा आणि जेव्हा बंद होत येईल त्यावेळी हा ब्रशने ह्या जाळीमधून ह्या पातींना टच करायचा हलकासा आणि व्यवस्थित असं क्लीन करून घ्यायचं. तर अगदी फटाफट क्लीन होतं, बिलकुल काही त्रास होत नाही आणि काही नुकसान तर होतच नाही, उलट फायदाच होतो. तर तुम्ही पाहू शकता, जर तुम्हाला क्लिअर दिसत असेल तर एका बाजूने छान असा क्लीन झालेला आहे. तर अशाच बाजूने मागच्या बाजूने सुद्धा आणि पुढच्या बाजूने सुद्धा ह्या ब्रशच्याच उपयोगाने मी संपूर्ण फॅन हा क्लीन करून घेते. त्यामुळे तो खूप क्लीन दिसतो, छान दिसतो. फॅनला पाण्याचा बिलकुल हात लावलेला नाही आहे किंवा कुठलं केमिकल लावलेलं नाही आहे. फक्त आपल्याला जी धूळ आहे ती काढून घ्यायची आहे त्यावरची. त्यासाठी हे दोन ब्रश खूपच फायद्याचे ठरतात. फॅनचं कुठलंही नुकसान न होता अगदी छान असा हा फॅन आणि त्याची पाती जाळी संपूर्ण काही क्लीन होतात. जेव्हा आपण ही जाळी आणि बाजूला काढतो फॅनपासून, तेव्हा ती पुन्हा एकत्र लावायला ना खूप त्रास होतो. म्हणजे ती पटकन जवळ येतच नाही, खूप त्रास होतो. त्यामुळे ही पातींसाठी अगदी परफेक्ट असा हा जुगाड आहे, तो म्हणजे डायचा ब्रश. तर तुम्ही सुद्धा तुमच्याकडे असा फॅन असेल किंवा टेबल फॅन असेल तर अशा पद्धतीने एकदा साफ करून नक्की पहा. खूप सोपा आणि अगदीच सिंपल असा उपाय आहे, ज्याने तुमचा फॅन अगदी छान असा क्लीन होणार आहे. तर दोन्हीही बाजूने छान असं मी ह्याच ब्रशने क्लीन करून घेतलेलं आहे. तर दोन्ही बाजूने क्लीन झाल्यानंतर ना पुन्हा एकदा मी ब्रशने जी काही धूळ जमा झाली असेल पातींवरची, ती पुन्हा एकदा झटकून घेतलेली आहे ह्या मोठ्या ब्रशच्या साहाय्याने. त्यानंतर ना हा साध्या सुक्या कपड्याने पुसून घेतलेला आहे मी, सुती कपड्याने. तर आता तुम्ही पाहू शकता की हा जो फॅन आहे अगदीच नव्यासारखा झालेला आहे. म्हणजे जर एका आठवड्यातून तुम्ही जर
साफ करत राहिलात ना तर तो नवीनच दिसतो. अगदीच त्याच्यावर धूळ बसू देऊ नका. छान अशी फ्रेश आणि मस्त धूळ विरहित हवा खा. तर त्यासाठी ह्या पद्धतीने फॅन नक्की एकदा क्लीन करून पहा. तर तुम्ही पाहू शकतात अगदी फॅन परफेक्ट क्लीन झालेला आहे. कुठेही यावर धुळीचा कण दिसत नाही आहे. कुठलंही केमिकल नाही किंवा पाण्याचा वापर केलेला नाही आहे आणि फक्त 2 ब्रशच्या साहाय्याने मी हे संपूर्ण फॅन जो आहे तो क्लीन करून घेतलेला आहे. तर बस आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा. तुमच्याकडे कुठला फॅन आहे आणि तो कसा साफ करता हे सुद्धा कमेंट करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर बेल आयकॉनला नक्की क्लिक करा. थँक्यू. बाय बाय.